मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाड़े. भाग 30. देख के आपकी मुस्कुराहट हम होश गवा बैठे. आनंदजी सोफ्यावर बसून निवांत पेपर वाचत होते. रीमाजी छान तयार होऊन लिव्हिंग रूममध्ये अवतरल्या. गुलाबी बनारसी सिल्क साडीवर डायमंड नेकलेस शोभून दिसत होता. हलक्याशा मेकअपने चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांना लपवण्याचा प्रयत्न केलेला. चष्म्यातून अलगद डोळे वर करत रीमाजींना आपादमस्तक न्याहाळत आनंदजी गुणगुणू लागले. हुजूर इस कदर भी न इतरा के चलिए, सरे आम आंचल न लहरा के चलिए. हुजूर इस कदर भी न इतरा के चलिए. आनंदजी, तुम्ही आजोबा आहात हे विसरू नका. रीमाजी शोफरला फोन करत गाडी तयार ठेवण्यासाठी सांगत सोफ्यावर विराजमान झाल्या. उम्र में क्या रखा है रीमा जी, दिल तो अभी जवान है. कहाँ चले हो? आज कुठले फंक्शन का इनॉग्रेशन? आनंदजींच्या प्रश्नावर रीमाजी किंचित गोंधळल्या. छे छे, फंक्शन नाही, भल्ला फॅमिलीने लंचसाठी इन्व्हाइट केले आहे, सो जाऊन येते. रीमाजी हातातील कडे गोलगोल फिरवत होत्या. आत्ता जर खरे कारण सांगितले तर वाद व्हायचा. आधी मी रिचा भल्लाला भेटून घेते, नंतर राजीवच्या कानावर घालता येईल. राकेश भल्लाजींच्या मोठ्या भावाची मुलगी आहे. आत्ताच डिवोर्स झाला आहे. तशी लहानच आहे, 30 वर्षाची, पर ठीक है. नवरा बायकोत 7-8 वर्षांचे अंतर काही फार नाही. ग्रॅज्युएट आहे, जॉब वगैरे काही करत नाही. तशी जॉब करण्याची काही गरजही नाही. घर सांभाळले आणि जियाकडे लक्ष दिले तरी खूप आहे. देवाने पुष्कळ दिले आहे आम्हाला. राजीवला चांगली सोबत आणि जियाला मम्मा मिळाली की बस. पण राजीवच्या गळ्यात घंटा बांधणे पण मुश्किलच आहे. बघूया कसे जमवायचे. रीमाजी, काय एवढा विचार करत आहात? मला वाटले कोणाचे लग्न आहे. इतना बंठन की जा रहे हो? आनंदजींच्या भुवया आकसलेल्या. नक्कीच काहीतरी विशेष कारण आहे. काल रात्री राजीव बागेत फेऱ्या मारत होता. त्याला अस्वस्थ बघून पुन्हा त्याच्या लग्नाचा विषय काढलेला. मी सोयीस्करपणे डावलला. पण 2दा रिचा भल्ला हे नाव तोंडी आले रीमाजींच्या. जरा कोणी मुलगी सुचवली की या निघाल्या तिची वधू परीक्षा घेण्यासाठी. पण मला अजूनही समजले नाही, राजीवला काहीही न विचारता किंवा सांगता या उचापती का करत असतात. तसे पाहिले तर मी आणि प्रकाशने मेघाला निवडले आहे, राजीवच्या नकळतच. पण आमची मॅचमेकिंग स्टाईल जरा हटके आहे. आम्हाला मेघा आणि राजीववर नातं लादायचं नाही. त्यांनी दोघांनी स्वतः येऊन म्हणावे आम्हाला लग्न करायचे आहे. फिर हम मेघा के घर बारात लेकर जाएंगे. आम्ही एवढा मास्टरमाइंड प्लॅन केला असताना आता रीमाजी परत काहीतरी उद्योग करून ठेवणार आहेत. पण ह्यांना अडवायचे कसे? असू दे, राजीव आता दुसऱ्या कोणाचा विचार करणार नाही. काल प्रकाशशी बोललो, त्यावरून तरी वाटत आहे राजीव आणि मेघा एकमेकांशी जुळवून घेऊ लागलेत. जेवढ्याच तेवढे बोलणारा राजीव 2 तास मेघाशी गप्पा करत बसलेला. आश्चर्यच म्हणायचे. काल संध्याकाळपर्यंत तर खुश होता. कोणाचा तरी फोन आला आणि काहीतरी बिनसले त्याचे. कोणाशीच मनमोकळे बोलत नाही ना. मेघानेच आता याला बोलायला शिकवावे. राधिका धुसफुसतच ब्रेकआउट रूममध्ये शिरली. काहीतरी तोंडाने पुटपुटत होती. कॉफी घेण्यासाठी मशीनकडे वळली तर तिथे सिद्धार्थ उभा दिसला. त्याने एक नजर तिच्याकडे पाहिले आणि मशीनवरची बटणे प्रेस करत कॉफी सिलेक्ट करू लागला. ह्याला पण आत्ताच इथे यायचं होतं का? किती वेळ मशीन जवळ घुटमळतोय. अरे बाबा दूर हो,
मलाही कॉफी घ्यायची आहे. हा पूर्ण दिवस इथेच उभा राहणार आहे का? या विचारातच होती की सिद्धार्थने कॉफीचा कप तिच्यासमोर ठेवला. तिने साशंकतेने एकदा कपकडे आणि एकदा त्याच्याकडे पाहिले. आता का? मी घेईन माझी कॉफी, तुझी नको मला, असे म्हणत ती मशीनकडे जाऊ लागली. ही तुझ्यासाठीच आहे, माझा कप माझ्या हातात आहे. त्याने हातातला कप उंचावून दाखवला. तुला काय माहित माझा कॉफी चॉईस? तिने भुवई उडवत विचारले. आपल्या दोघांचा कॉफी चॉईस सेम आहे, कॅपुचिनो. तीच आहे कपमध्ये. सिद्धार्थच्या शांत आवाजाने तिचाही राग बऱ्यापैकी कमी झालेला. कप घेऊन दोघेही कॉमन डायनिंग टेबलजवळ बसले. दोघेही शांतपणे आपापल्या कॉफीचे घोट घेत होते. सिद्धार्थने हळूच राधिकाकडे पाहिले. राधिकाही त्याच्याकडे पाहत आहे असे जाणवले. अरे वा, हिला शांतही बसता येते तर. केबिनमध्ये किती तावातावाने भांडत होती. राजीव सर आणि मेघा मॅमना काय वाटले असेल? पण मेघा मॅम म्हणाल्या तेही बरोबरच. एकत्र काम करायचे तर सारखे वाद घालून उपयोग नाही. मी सिद्धार्थबद्दल रागराग करत होते, पण आम्ही असा राजीव सर आणि मेघा मॅम समोर वाद घालणे चुकीचे होते. शेवटी एकाच प्रोजेक्टमध्ये काम करायचे आहे. पुढचे 6 महिने रोजच एकत्र असणार. काहीतरी मार्ग काढायला हवा. या विचारातच सॉरी, दोघे एकाच वेळी बोलले आणि योगायोग पाहून हसू लागले. जाऊ दे आता. नो सॉरी, नो थँक्स, काहीच नको. लेट्स स्टार्ट विथ अ क्लीन स्लेट. चालेल? राधिकाने आशेने सिद्धार्थकडे पाहिले. ओके, डन. मागचे सगळे विसरून जाऊया. दोघांनी पुन्हा नव्याने सुरुवात करूया. सिद्धार्थनेही होकार दर्शवला. फ्रेंड्स, असे म्हणत राधिकाने हात पुढे केला. सिद्धार्थ क्षणभर गोंधळला, पण नकळत हसू आले चेहऱ्यावर. राधिका, खरे तर मीच विचारायला हवे होते. गेले 2-3 दिवस विचार करत होतो, बोलू की नको. पण आता तूच मैत्रीचा हात पुढे करत आहेस तर नेकी और पूछपूछ तशी स्वभावाने गोड आहे. ओके फ्रेंड्स. त्याने राधिकाशी हात मिळवत मानेनेच होकार दिला. सिद्धार्थ, किती दिवस वाट बघत आहे. आज नाही तर उद्या माझ्याशी फ्रेंडशिप करशील. जाऊ दे, मीच पुढाकार घेतला. आता कोणीतरी सुरुवात करायला हवीच ना. यार, सिद्धचं स्माईल कसलं क्यूट आहे. हसत जा रे बोक्या. एवढा हँडसम आहेस दिसायला, पण चेहऱ्यावर नेहमी सिरियस लुक. सो आता रिपोर्ट तयार करताना वाद घालू नकोस. नीट समजावून सांग. तू सांगशील तसे करेन मी. राधिकाने कॉफी संपवत त्याच्याकडे पाहिले. ओके, आणि तुझेही सजेशन्स सांग. तेही आपण इनकॉर्पोरेट करू, म्हणजे मग रिपोर्टिंगमध्ये काहीही कमी राहणार नाही. असे म्हणत दोघेही उठले. कॉफीचे पेपर कप डस्टबिनमध्ये टाकले. हसत आणि गप्पा मारत ब्रेकआउट रूममधून बाहेर पडले आणि मीटिंग रूमकडे निघाले. त्याच वेळी मेघा आणि राजीव प्रकाश सरांच्या केबिनकडे निघालेले. राधिका आणि सिद्धार्थला एकत्र हसताना बघून दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य. धिस इज मिरेकल. राधिका अँड सिद्धार्थ एकत्र हसत आहेत अँड नॉर्मल गप्पा. तिने राजीवकडे पाहत हात उडवत आश्चर्य व्यक्त केले. मे बी बिगिनिंग ऑफ न्यू फ्रेंडशिप. राजीव असे म्हणताच मेघाच्या भुवया आकसल्या. राजीवना काय झाले आहे? अचानक फ्रेंडशिप अँड ऑल. काल कॉन्फरन्स कॉलमध्ये पण अक्षयला असेच काहीतरी बोलत होते. टीम बॉन्डिंग, फ्रेंडशिप. आय कांट बिलीव्ह. थोड्या वेळापूर्वी असे भांडत होते ना, नेक्स्ट 1 तासात परत वाद घालत आपल्याकडेच येतील. ती राजीवच्या 2 पावले पुढे चालत होती. असे काही नाही. मे बी आपल्यासारखे त्यांनीही ॲडजस्टमेंट करून काम करायचे ठरवले असेल. तोही आज आरामात मेघाच्या पावलांशी स्वतःचा वेग जुळवत चाललेला. बेट. तिने राजीवला आव्हान दिले. व्हॉट? बेट? मी बेट वगैरे लावत नाही. मिस जोशी, आर यू ओके? त्याच्या कपाळावर आठ्या. मिस्टर मेहरा, फ्रेंडली बेट.
कॉलेजमध्ये कितीदा लावायचो आपण, एक वडापाव किंवा एक कॉफीची बेट. डोंट टेल मी तुम्ही कधी असे केले नाहीत. ती चालता चालता थांबली. केलेले, बट इट्स लॉंग बॅक. खूप वर्षांपूर्वी. राजीव विचारात हरवलेला. मेघा, यू आर टू फनी. वडापावची बेट? सिरियसली? गॉड, व्हाय आर यू सो सिम्पल? सुप्रीम CFO राजीव मेहराकडून बेटमध्ये कितीही महागडी वस्तू वापरू शकता आणि तुम्हाला एका कॉफीची बेट लावायची आहे. काहीही असो, आय लाईक द वर्ड फ्रेंडली. बोला ना मिस्टर मेहरा, बेट? या आठवड्यात म्हणजे शुक्रवारपर्यंत राधिका अँड सिद्धार्थ पुन्हा वाद घालताना आपल्याला दिसले तर तुम्ही हरलात, आणि जर शांतपणे नीट काम करत आहेत असे समजले तर मी हरले. ओके, डन? येस मिस जोशी, ॲज यू से. वडापाव अँड कॉफी बेट. तो गालातल्या गालात हसत होता. मेघा, तुमच्याबरोबर असताना लाईफ खूप साधे सोपे सिंपल वाटते. कॉलेजच्या वडापाव अँड कटिंग चहा इतके सिंपल, पण तेवढेच आनंदी अन हवेसे. तिने पुन्हा एकदा वळून राजीवकडे पाहिले. राजीव, मला माहिती आहे हे असं बेट लावणं विचित्र वाटेल, पण मी बोलून गेले पटकन. काय करू? म्हणजे मी आणि प्रिया किंवा पूरब असे खूपदा बेट लावतो, पण आज तुमच्याशी असे फ्रेंडली बेट पहिल्यांदाच. असू दे, निदान माझ्या या मूर्खपणावर हसलात तरी. तेच नेहमीचे गालातल्या गालात. इंडोर ॲक्टिव्हिटी हॉलच्या चेअरवर बसत जिया अन आर्याने टिफिन बॉक्सची बॅग उघडली. आर्याच्या डब्यातील पुरी भाजीचा घास तोंडात भरत जियाने बॅगमधून हळूच काहीतरी बाहेर काढले. हे घे, तुझ्यासाठी. डॅडने आणले सिंगापूरहून. म्हणजे तू ठरव यातले तुला कुठले हवे ते. जियाने आनंदात सायन्स एक्सपेरिमेंटचे गिफ्ट्स आर्यासमोर धरले. काही सेकंदांसाठी आर्याच्या चेहऱ्यावर आलेला आनंद अन चमकलेले डोळे मम्माची आठवण येऊन थोडेसे गंभीर झाले. जिया, प्लीज, मी असे नेहमी गिफ्ट्स नाही घेऊ शकत. प्लीज अंडरस्टँड. आर्याने हातातील गिफ्ट जियाला परत केले. किंचित दुःख झाले तिला, पण मम्माला अजून दुखवायचे नाही या विचारात मन घट्ट केले. अगं, पण डॅडने इतक्या प्रेमाने आणले आहे आणि हे तर आपल्या अभ्यासात पण उपयोगी आहे. जिया समजावणीच्या स्वरात बोलत होती. अगं जिया, ते सगळे मान्य, पण मम्मा काल खूप सॅड होती आणि आज जर हे गिफ्ट पाहिले तर तिला राग येईल. लास्ट टाइम मी चॉकलेट बॉक्स घेतला, ते पण तिला फारसे आवडले नाही, पण तिने मान्य केले. मे बी पहिल्यांदाच होते म्हणून. पण असे दरवेळी मी नाही घेऊ शकत. माझ्या मम्माला नाही आवडणार आणि मला तिला परत दुःखी नाही करायचे. आर्याच्या या बोलण्याने जियाही गंभीर झाली आणि तिने गिफ्ट्स बॅगमध्ये ठेवले. आंटींना काय झाले? वाय वॉज शी सॅड? मम्माला डॅडची आठवण आली की मग ती खूप रडते. काल संध्याकाळी पण रडत होती. तुझी मम्मा तुझ्या डॅडनं अजूनही मिस करते? जियाच्या या प्रश्नात खूप काही दडलेले होते. आंटी जर अंकलना मिस करतात, मग माझा डॅड माझ्या मॉमला का नाही मिस करत? ही नेव्हर क्राय. का बॉईज रडत नाहीत म्हणून तो त्याच्या इमोशन्स दाखवत नसेल? पण तो कधीच काहीच बोलत नाही. हो, माझी मम्मा अजूनही खूपदा डॅडच्या फोटोशी गप्पा करते. पाहिले आहे मी गुपचूप. डॅडच्या सगळ्या आवडीच्या वस्तू, त्याच्या फोटोचे अल्बम्स, त्याचा फेवरेट ब्लू टाय आणि डायरीज एका बॅगमध्ये आहे. ती कधी कधी काढून बघत बसते आणि मग उदास होते आणि रडते. ओ अच्छा, मला ना आंटींना भेटायचे आहे. आपण कधी भेटणार सगळे एकत्र? माझ्या बर्थडेला अजून वेळ आहे. जिया किंचित निराश झाली. आपण PTMला भेटू ना. मलाही अंकलना भेटून थँक्स म्हणायचे आहे. 29 एप्रिल सॅटर्डेला आहे ना PTM. तुझे डॅड येतील ना? हो, डॅड तर नेहमीच येतो PTMला. जर तो मुंबईमध्ये असेल तर नक्कीच, नाहीतर दादीजी येतात.
जिया विचारात हरवली. माझी मम्मा पण येणार. तू तुझ्या डॅडना आधीच सांगून ठेव PTMचे, मग आपण सगळे भेटू ना एकत्र. येस चालेल, मी आजच सांगते. सगळ्यांनी एकत्र भेटायच्या आनंदात जिया आर्याने टिफिन संपवला आणि वर्गाकडे निघाल्या. 9:30 झालेले. मेघा आणि राजीव सोबतच घरी निघालेले. रस्त्यात दोघांच्या कार पुढे मागेच होत्या. कधी राजीवची कार पुढे जाई तर कधी मेघाची. ट्रॅफिकला चुकवत गाड्यांची ही शर्यत बांद्रापर्यंत सुरू होती. नेहमीच्या सवयीने आर्याशी बोलून झाल्यानंतर मेघाने लॅपटॉप उघडून ॲसेट व्हॅल्युएशनचे सिद्धार्थने पाठवलेले वर्किंग पाहण्यास सुरुवात केली. राजीवही अर्ध्या रस्त्यात पोहोचत आलेला. जियाशी फोनवर बोलणे झालेले आणि त्याच विचारात बॅकसीटवर डोके ठेवून डोळे बंद केलेले. आर्याने गिफ्ट घेतले नाही म्हणून जिया सॅड झाली. आधी मलाही थोडे विचित्र वाटले, पण असे सतत गिफ्ट्स घेणे मिसेस अय्यरना मान्य नसावे. जिया म्हणाली, PTMला भेटू तेव्हा समोर बोलून गिफ्ट देऊ, मग कदाचित त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही. मिसेस अय्यरना भेटायचे. एम आय रेडी? काय बोलायचं त्यांच्याशी? फारसे काही ओळखत पण नाही. असू दे, फॉर्मॅलिटी म्हणून 5 मिनिटे भेटू. जियाच्या स्पेशल टिफिनबद्दल थँक्स तर म्हणायचे आहे. बघूया, वेळ आहे अजून. आर्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. गिफ्टला स्वतःहून नको म्हणाली. मम्माला आवडणार नाही म्हणून. लहानच तर आहे. नवीन खेळण्याचा मोह टाळला. एवढं मॅच्युअर वागणं. मस्तीखोर पण आहे. जिया तिचे फुटबॉल उपद्व्याप सांगत असते. बडबडी आहे असे म्हणाली. बरेच नवीन फ्रेंड्स मिळवलेत दोघींनी. जिया, तुझ्या आर्यासारखीच एक बोलकी मेघा आंटी माझ्या ऑफिसमध्येही आहे. आज सकाळपासून घरी निघेपर्यंत बरेचदा भेटलो आम्ही. सकाळी राधिका सिद्धार्थच्या मीटिंगनंतर, कॉरिडॉर्समध्ये, लिफ्टमधून ये जा करताना, ब्रेकआउटमध्येही 4 वाजता मेघाचा चहा आणि माझी कॉफी घेताना, पुन्हा संध्याकाळच्या मीटिंगनंतर आणि आत्ता घरी निघताना अचानक लिफ्टच्या लॉबीत भेटलो. दिवसभरात बरेच काही बोललो. काही कामाचे, काही अवांतर. सहज मान फिरवून खिडकीतून बाहेर नजर टाकली. समोर रेड सिग्नल होता आणि मेघाची कार शेजारीच होती. तिला लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बारीक डोळे करून बघताना राजीवच्या चेहऱ्यावर हसू उमलले. मेघा, तो लॅपटॉप बाजूला ठेवा आणि डोळे मिटा अँड टेक सम रेस्ट. सकाळची वडापाव वेट आठवली. वडापाव अँड कॉफी. जर मी हरलो तर? तर काय राजीव, बेट पूर्ण करायची. कुठे? म्हणजे इथे ऑफिस कॅन्टीनमधला वडापाव? नो वे. काहीही काय राजीव. मग कुठे? सिग्नल ग्रीन झालेला. त्याच्या कारने लेफ्ट टर्न घेऊन जुहूच्या दिशेने निघाली. तिची कार सरळ अंधेरीकडे गेली. तिच्या दूर जाणाऱ्या कारकडे मान वळवून बघत राहिला. आपल्याच कामात मग्न असलेल्या तिला कणभरही कल्पना नव्हती की राजीव इतका वेळ शेजारच्या कारमध्ये बसून तिच्या विचारात हरवला आहे. राजीव, वी कॅन ऑर्डर वडापाव अँड कॉफी. माझ्या एका फोनवर मुंबईतील कुठलेही बेस्ट रेस्टॉरंट आनंदात डिलिव्हरी करेल. बट इट्स बोरिंग ना, इथेच ऑफिसमध्ये बसून वडापाव खाणे. मग मेघा माझ्याबरोबर बाहेर येतील कॅफेमध्ये? आय डाऊट. शेजारी मेकर टॉवरमध्ये एक फेमस कॅफे आहे, कॅफे सी साईड. तिथे जाऊ शकतो. बट तिथे कोणी ओळखीचे भेटले तर? तर काय, आय कॅन हॅव कॉफी विथ माय कलिग. सी व्ह्यू, सनसेट अँड कॉफी. गॉड, आजपर्यंत सदैव जिंकत राहणे हाच विचार केला आहे. बट मेघासोबतची ही बेट हरणे आता गरजेचे वाटत आहे. कॉफी विथ मेघा ॲट कॅफे सी साईड. कांट वेट.